आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राज्यातील खासगी शाळांवर आरटीई धोरणामुळे वाढणाऱ्या आर्थिक ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि खासगी विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। आरटीई अंतर्गत खासगी शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे। मात्र शासनाकडून केवळ ट्यूशन फीचीच परतफेड होत असल्याने विद्यार्थ्यांच्या इतर सुविधा व खर्चाचा मोठा भार शाळांवर पडत आहे। यामुळे शाळांचे आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थापन प्रभावित होत असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली। या बैठकीला आमदार रोहित पवार उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी, सरचिटणीस ॲडव्होकेट विजय गव्हाणे, राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या 28 एप्रिल रोजी सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे। त्यांना आम्ही सर्वजण भेटलो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, त्याच्याबरोबर इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन आणि काही उर्दू शाळेचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते। तुम्ही बघितलं असेल, काही दिवसांपूर्वी सरकारकडनं एक आदेश काढण्यात आला। त्याच्यामध्ये करीबन 1262 शाळा ज्या बिना अनुदानित आहेत, त्याच्यामध्ये मराठी मीडियम ह्या बहुतांश शाळा आहेत आणि काही उर्दू शाळा आहेत। अशी परिस्थिती आली की त्या शाळा बंद होतील आणि त्या शाळा बंद झाल्या तर 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। याच्यामध्ये झालं असं आहे की या सर्व शाळा नाही तर बहुतांश शाळेचे प्रस्ताव हे विविध लेव्हलला अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत आणि मग अचानक हा आदेश काढल्यामुळे एकतर या शाळेंचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नव्हतं, त्यांच्याकडे असणारे कागदपत्र ती जी पडताळणी सरकारकडनं नाहीतर अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती वेळेत न झाल्यामुळे आणि अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या शाळा जर बंद होत असतील तर ते योग्य नाही, अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण मंत्री महोदयांना भेटलो। त्यांनी बराच वेळ दिला, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्रुटी काय ह्या सुद्धा त्यांना त्या ठिकाणी समजलेल्या आहेत। त्यामुळे 28 एप्रिलला त्यांनी बैठक ही सेक्रेटरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी लावलेली आहे आणि ती बैठक होईल आणि योग्य असा तोडगा निघेल आणि या शाळा आणि विद्यार्थी हे या विषयातून वाचतील असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। त्याच्याचबरोबर 11, 15, 22 एप्रिलला रोजी शाळेंची पडताळणी जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी गफलत झालेली आहे। ज्या 100% अनुदानित शाळा असतात त्यांची एक विशिष्ट परीक्षा या काळामध्ये घेतली जाते, पण जे पूर्णपणे अनुदानित नाही आणि बिना अनुदानित आहेत हे याच्या आधीच परीक्षा त्या ठिकाणी घेत असतात। त्यामुळे जर आत्ता पडताळणी करायला गेलं तर परीक्षा आधी झाली असेल तर आत्ता विद्यार्थी त्या ठिकाणी नसणार। त्यामुळे अशा काही प्रॅक्टिकल अडचणी या इथं मंत्री महोदयांना सांगितलं या सगळ्या विषयाच्या बाबतीत आणि आरटीईचं जे प्रलंबित काही मोठा निधी आहे या राज्य सरकारचा त्याचे पण काही प्रतिनिधित्व शाळेचे आले होते। या सगळ्यांचं मिळून आम्ही मंत्री महोदयांना वेळ दिला। मंत्र्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी ऐकल्या, त्यांचा सुद्धा हेतू दिसतोय की या अडचणी सुटल्या पाहिजेत। त्यामुळे 28 तारखेला या बैठकीमध्ये जी मंत्री महोदयांनी लावलेली बैठक आहे त्या बैठकीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि ती बैठक जर सकारात्मक दुर्दैवाने त्या ठिकाणी झाली नाही, कारण का मंत्री महोदय एकटे निर्णय घेत नसतात, त्यांना फायनान्स डिपार्टमेंटचा सपोर्ट लागतो, त्यांना इतरही विभागाचा सपोर्ट लागतो आणि ती जर बैठक योग्य दिशेने गेली नाही तर मराठी मुलांचं शिक्षकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि त्यानंतर मग परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। शाळेकडून आहे ते पुस्तकं खरेदी करण्यासाठी आहे तो तक्ता लावला जातो, कारण की शाळा आवाज सव्वा आहे तो दर लावताना पाहायला मिळतात। काही प्रायव्हेट ज्या शाळा आहेत ते नक्कीच नफेखोरी करतात याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे, मंत्री महोदयांना सुद्धा आहे। अशा पद्धतीने काही शाळा जर कंपल्सरी पुस्तक खरेदी करण्यासाठी लावत असतील तर ते योग्य नाही आणि जर लावत असतील आणि माफक दरात असेल तर काही हरकत नाही, पण उगाचच वाढीव दरामध्ये तिथं धंदा केल्यासारखं जर शाळा वागत असेल हे योग्य नाही। त्यामुळे त्याच्यावर काही आपल्याला कंट्रोल करता येईल का हे तिथं बघितलं पाहिजे। जे पालक समिती असतात त्या केल्या जातात, पण त्यांना तेवढी ताकद त्या ठिकाणी नसते। त्यामुळे त्या समितींना सुद्धा ऑफिशियली आपल्याला ताकद देता येईल का याचा विचार
सरकारकडनं सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि आरटीईमध्ये गरिबाची मुलं ही कुठेतरी चांगल्या शाळेमध्ये जावी हा हेतू खरा तर होता. पण असं जाणवतंय जसं काही पिक्चरमध्ये दाखवलं आहे की ज्यांची परिस्थिती बरी आहे यांचीच मुलं वेगळ्या पद्धतीने आरटीआयचा फायदा त्या ठिकाणी घेत आहेत हे सुद्धा निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा शाळांना विश्वासात घेऊन गरिबाच्या मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि आरटीईचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे या हेतूतून सुद्धा योग्य असं धोरण येत्या काळामध्ये आणलं पाहिजे. तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते मंत्री महोदयांना काही सांगितलंय का? कारण की अशा पद्धतीने आवाज सभा दर आहेत ते सुरू झाले. कारण की आता शाळा संपली, नवीन वर्ष सुरू होईल एका दिवसामध्ये. आता ही खरेदी इकडे सुरू मोठ्या प्रमाणात. इंग्लिश मीडियमचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी इथं आले होते. त्यांनी हा मुद्दा काही शाळा असं करतात आणि काही शाळा असं करत असल्यामुळे सगळ्याच शाळेकडे बघत असताना चुकीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं जातं. त्यामुळे 28 तारखेला या असोसिएशनला सुद्धा तिथं बोलवलेलं आहे. ते सुद्धा काही पुरावे या बाबतीतले तिथं घेऊन येणार आहेत आणि बरेच काही टेक्निकल इश्यू सुद्धा या शाळेचे इंग्लिश मीडियमचे सुद्धा आणि खास करून बहुतांश करून मराठी मीडियमचे आणि उर्दू मीडियमचे हे मुद्दे घेऊन येणारे हे सर्व पदाधिकारी 28 तारखेला डिटेलमध्ये बैठक होईल आणि याच्यावर मार्ग निघेल. जर मार्ग निघाला नाही तर 3 लाख गरीब मुलं मुली हे शिक्षणापासून वंचित त्या ठिकाणी होऊन जातात. तुम्ही काल एक ट्विट केलेलं होतं की सत्तेतल्या मित्रपक्षाची शिकार जी आहे ती पुढच्या महिन्यापर्यंत केली जाणार म्हणून. नक्की कोण कोणाची सत्तेत शिकार करणार आहे त्याबद्दल काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? कसं आहे की आता चर्चा जी सुरू आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. म्हणजे त्याचा अर्थ की जो पक्ष सत्तेत नाही त्या पक्षातले जे खासदार असतील नाही तर आमदार असतील हे सत्तेतला एखादा पक्ष त्या आमदारांना फोडलं जाईल नाही तर खासदारांना फोडलं जाईल अशी चर्चा आहे. पण ही चर्चा फक्त चर्चाच आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. खरं तर आपण बघितलं तर खरात प्रकरण तर चुकीचं होतंच. त्या खरात प्रकरण हे समोर आलं ही चांगली गोष्ट झाली. त्याच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे. पण ती कारवाई होत असताना त्याच्या मागचा हेतू काय होता? कारण का आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली. आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून पण कोलॅटरल डॅमेज दुसरा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला. त्यामुळे 2 पक्ष त्यामुळे अडचणीत आले. आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खरातावर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळलेलं आहे मित्रपक्ष असणारा एक लहानसा पक्ष